लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन पडताळणीचा मुद्दा चांगलाच तापतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम पडताळणीचा मुद्दा चांगलाच तापतोय। या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ईव्हीएम पडताळणीच्या संदर्भातल्या याचिकांची सुनावणी झाली। या सुनावणीच्या वेळेस खंडपीठानं केंद्रीय निवडणूक आयोगाला 3 आदेश दिलेत। त्यातला पहिला आदेश आहे ते म्हणजे की या ईव्हीएम पडताळणी याचिकांच्या संदर्भात उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी हा खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिलेला आहे। दुसरा आदेश दिलेला आहे तो म्हणजे ईव्हीएम मशीनच्या डाटाच्या संदर्भामध्ये खंडपीठासमोर अशी माहिती देण्यात आली ते म्हणजे की डमी सिम्बॉल रिलोड करण्यात आलेले आहेत आणि ईव्हीएम आणि मूळ मशीनमधला डाटा डिलीट करण्यात आलेला आहे। त्यावर सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि निवडणूक आयोगाला दिलेला दुसरा आदेश आहे ते म्हणजे नुकत्याच निवडणुका जिथं झालेल्या आहेत तिथल्या ईव्हीएम मशीनमधला डाटा डिलीट करू नका आणि नवीन डाटा त्यामध्ये रिलोड करू नका। तिसरा आदेश खंडपीठानं दिलेला आहे तो म्हणजे की ईव्हीएम पडताळणीच्या संदर्भामध्ये जे 40,000 रुपये शुल्क आकारलं जातं ते कमी करा, कारण हे शुल्क अधिक आहे अशी तक्रार खंडपीठासमोर करण्यात आली होती। त्यानंतर खंडपीठानं हे आदेश दिले।